नमस्कार. कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती जगामध्ये सगळीकडे थैमान माजलेला आहे. अमरावतीमध्ये सुद्धा ज्या प्रमाणामध्ये कोरोनाचा जसा शिरकाव झाला आणि हाहाकार सगळीकडे माजलेला आहे. संपूर्ण महाराष्ट्र या कोरोनामुळे आजच्या या घडीला अस्ताव्यस्त झालेला आहे. अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्र प्रदेश भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता शिवराय कुलकर्णी यांनी नागपूर खंडपीठामध्ये एक जनहित याचिका दाखल केलेली आहे आणि ही जनहित याचिका दाखल करायची त्यांना अमरावतीमध्ये का आवश्यकता वाटली या एका कारणासाठी आपण भाजपाचे प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांना ही विचारणा करण्यासाठी शिवराय कुलकर्णी यांच्यासोबत बातचीत करणार आहोत. शिवरायजी नमस्कार. नमस्कार. सर्वात माझा पहिला प्रश्न आपल्याला हा आहे की सगळीकडे कोरोनाचा महाप्रकोप सुरू आहे आणि नेमकं आपल्याला अमरावतीमधून अशी काय आवश्यकता वाटली की आपण जनहित याचिका नागपूर खंडपीठाकडे दाखल केली. हा विदर्भ न्यूजच्या वतीने आणि जनतेच्या वतीने आपल्याला टाकण्यात आलेला प्रश्न आहे. अगदी बरोबर आहे. असं आहे की कोरोना सुरू झाल्यानंतर म्हणजे आपल्या क्रमाक्रमाने देशामध्ये कोरोनाचे रुग्ण वाढायला लागल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी 22 तारखेला जनता कर्फ्यू बोलवला होता आणि 22चा जनता कर्फ्यू झाल्यानंतर आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी 22च्या रात्रीपासूनच तो कर्फ्यू कंटिन्यू करायला सांगितला. ती संचारबंदी कायम ठेवायला सांगितली आणि नंतर 25पासून लॉकडाऊनचा पहिला टप्पा सुरू झाला. त्या दरम्यान अमरावतीमध्ये रुग्ण नव्हता. त्यानंतर पहिला रुग्ण जेव्हा अमरावतीला सापडला, नंतर दुसरा सापडला, नंतर तिसरा सापडला. पण या दोन्ही रुग्णांच्या बाबतीमध्ये एक गोष्ट लक्षात आली की आपल्या प्रशासकीय यंत्रणेला कोरोनाने किंवा कोविड-19नी ग्रासला आहे असा रुग्ण हातीच आला नाही जिवंत. कोणीतरी मृत झाला, त्या मृताचा अहवाल पॉझिटिव्ह आला आणि त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याच्या कुटुंबातल्या लोकांचे स्वॅब घेतला गेले, थ्रोट स्वॅब घेतला गेले, त्याचा तो स्त्राव घेतला गेला आणि मग लक्षात यायला लागले की हे लोक पॉझिटिव्ह आहेत. ही सगळ्यात गंभीर बाब आहे. मी सुरुवातीपासून म्हणजे कोरोनाच्या या सगळ्या प्रकरणामध्ये एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून म्हणा, राजकीय पक्षाचा कार्यकर्ता म्हणून म्हणा, दीर्घकाळ पत्रकारितेत होतो म्हणून म्हणा, पण मी वारंवार लेखन केलं या विषयावर, वारंवार निवेदनं दिली, वृत्तपत्र, मीडिया सगळ्यांनी त्याला चांगली प्रसिद्धी दिली. फार बेसिक मुद्दे मी मांडलेले होते. असं आहे की कोरोनाची साखळी जोपर्यंत तुम्ही शोधणार नाही तोपर्यंत त्याचा प्रसार कसा होतो आहे, कुठून होतो आहे याचा पताच तुम्हाला चालणार नाही. आणि जेव्हा आपण असा शोध घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा आपल्या असं लक्षात आलं की आपल्या हे जे रुग्ण आपल्याला सापडले यांच्यापैकी कोणीही मरकजला गेलेला नव्हता. दिल्लीला निजामुद्दीनमध्ये झालेल्या तबलिगी जमातच्या मरकजला कोणीही गेलेला नव्हता आणि यांच्यापैकी कोणाचीच फॉरेन हिस्ट्री पण नव्हती ट्रॅव्हलिंगची. यांनी प्रवास केला तर ट्रॅव्हलिंगची काही हिस्ट्री आहे यांना, ती पण हिस्ट्री नव्हती. मग कोरोना यांना कोरोनाची लागण झाली कुठून, हा सगळ्यात पहिला मुद्दा होता. आणि हा मी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून, वृत्तपत्रांच्या माध्यमातून, लेखनाच्या माध्यमातून, निवेदनाच्या माध्यमातून वारंवार विचारण्याचा प्रयत्न केला. पण त्याचं उत्तर समाधानकारक प्रशासनाकडून मिळालं नाही, जिल्हा प्रशासनाकडून मिळालेलं नाही. मला असं वाटत होतं की एक तर पहिली गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की कुठलीही जनहित याचिका दाखल झाल्यानंतर किंवा कोणीही न्यायालयात धावत गेल्यानंतर इथले अधिकारी चांगलं काम करत नाही आहेत, इथल्या अधिकाऱ्यांना धडा शिकवायचा आहे, इथले अधिकारी मनासारखं वागत नाही आहेत, अशी एक भावना लोकांची होते. ही भावना माझ्या मनामध्ये नव्हती, आजही नाही. इथल्या अधिकाऱ्यांना काम करण्यासाठी ज्या काही त्रुटी आणि उणिवा असतील त्या त्रुटी आणि उणिवा जर दाखवल्या जात नसतील आणि कुठल्या तरी राजकीय दडपणात जर अधिकारी काम करत असतील तर मग यांच्यावर कोणाचा तरी एका तिसऱ्या व्यवस्थेचा डोळा यांच्यावर पाहिजे आणि ती सक्षम व्यवस्था आहे न्यायव्यवस्था. सामान्य माणसांनी कोणाकडे न्याय मागायचा, तर ती व्यवस्था आहे न्यायव्यवस्था. आणि म्हणून मी विचार केला की या सगळ्या प्रकरणामध्ये आता आपण बघितलं अमरावतीमध्ये की कंटेनमेंट झोन दिले सोडले होते पूर्णपणे. आज एका एरियामध्ये जर रुग्ण सापडले, तो एरिया जर आपण बंद करून ठेवला असता नीट
तर त्याचा प्रसार बाहेर झाला नसता. तो प्रसार बाहेर व्हायला कारणीभूत काय? लोकांनी शिस्त मोडली आहे, खरं आहे, पण मोडू दिली हे पण खरं आहे. तर हे जे राजकीय दबावाच्या पोटी, राजकीय कदाचित असं म्हणून राजकीय स्वार्थापोटी जे काही प्रेशर्स असतात ब्युरोक्रेसीवर, प्रशासकीय यंत्रणेवर, त्या प्रेशर्समध्ये, त्या दबावांमध्ये जर यंत्रणा वागायला लागली तर अमरावतीचं सामान्य माणसाचं नुकसान होईल, गोरगरीब माणसाचं नुकसान होईल. आणि अनेक झोपडपट्ट्या अशा की ज्या झोपडपट्ट्यांमध्ये जरी लागण झाली आणि जर पसरलं तर आपली धारावी व्हायला वेळ लागणार नाही. आणि म्हणून मग मी सरळ ठरवलं की न्यायालयामध्ये जायचं आणि हे सगळे मुद्दे न्यायालयात उपस्थित करायचे. त्यानुसार मी न्यायालयात गेलो. नेमकं न्यायालयात गेल्याच्या नंतरची जी प्रक्रिया झाली, तर त्या आपण जनहित याचिका दाखल केल्याच्या नंतर आपल्याला प्रशासकीय यंत्रणेमध्ये काही बदल आढळून आलेत का? डेफिनेटली थोडेसे बदल नाही, आमूलाग्र परिवर्तन दिसून आलं. आता विषय कसा होतो, याच्यामध्ये दोन भाग असतात. एक भाग असा असतो की न्यायालयाने दिलेले आदेश, न्यायालयाने दिलेल्या गाईडलाईन्स, न्यायालयाने दिलेल्या सूचना, न्यायालयाने व्यक्त केलेली अपेक्षा, ही अपेक्षा यांचं अपयश म्हणूनही मांडली जाऊ शकते प्रशासकीय अधिकाऱ्यांचं. पण त्यांचं मनोबल खचवून आणि त्यांच्यावर आरोपांच्या किंवा दोषींच्या कटघरात त्यांना उभं करून आपण कोरोनावर मात नाही करू शकत. म्हणून मी प्रवक्ता असताना, दीर्घकाळ पत्रकारिता केलेली असताना या संदर्भात जे वक्तव्य केलं, जे स्टेटमेंट केलं ते अत्यंत बॅलन्स केलं की कोण्या प्रशासकीय यंत्रणेला तुम्ही दोषीच्या कटघऱ्यामध्ये उभं करून जर दिलं तर त्यांना काम करणं मुश्किल होईल. आणि म्हणून मी प्रत्येक वेळी ती काळजी घेतली, ते अत्यंत सौम्य पद्धतीने लोकांच्या समोर मांडलं, मांडताना अत्यंत सौम्य पद्धतीने मांडलं. पण न्यायालयीन सूचना, न्यायालयीन आदेश जे आहेत त्याचा जो परिणाम ज्या ज्या विभागांवर व्हायला पाहिजे तो परिणाम निश्चितपणे होत असतो आणि तो परिणाम झालेला आहे. मी उदाहरण म्हणून तुम्हाला 1-2-3 उदाहरणं सांगतो की राजकीयदृष्ट्या ज्यांना ट्रोल करायचं त्यांना करू द्या, राजकीयदृष्ट्या ज्यांना जे म्हणायचं ते करू द्या. पण 40 दिवसापासून अमरावती विद्यापीठातल्या लॅबोरेटरीचा मुद्दा प्रलंबित होता. न्यायालयाच्या समोर त्यांच्या वकिलांनी, म्हणजे ICMRच्या वकिलांनी सांगितलं की जोपर्यंत नागपूरचं जे एम्स आहे किंवा ज्या ज्या संबंधित संस्था आहेत त्याला हिरवी झेंडी देणार नाही तोपर्यंत ICMRची मान्यता मिळणार नाही. 40 दिवसाचा प्रश्न प्रलंबित होता. टेस्टिंग होणं आवश्यक होतं. मी तुम्हाला सांगतो की न्यायालयात हा विषय पटलावर आल्याबरोबर सगळी यंत्रणा इतकी वेगाने कामाला लागली आणि स्वाभाविक आहे, चांगली गोष्ट झाली, नुकसान काही नाही झालं आपलं. ती लॅब ज्यांनी आणली त्यांचं मी स्वागत आजही करतो, कालही केलं. त्याच्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले असतील ते माझ्या पक्षाचे असो नसो, त्यांनी लॅब आणण्यासाठी प्रयत्न केले, त्या सगळ्यांचं स्वागत आहे. ती लॅब कोणासाठी येते आहे? सर्वसामान्य, ती सामान्य माणसासाठी येते, अमरावतीच्या हितासाठी येते आहे. तर ती लॅब आली पाहिजे ही त्याच्या मागची कळकळ होती. काही लोक त्याला राजकीय युद्ध म्हणून बघतात, पण 5 दिवसामध्ये सूत्र असे हल्ले की 5 दिवसामध्ये एम्सने त्याला परवानगी दिली ताबडतोब. एम्सने त्याला NOC दिल्याबरोबर ताबडतोब ICMRने त्याला परवानगी दिली. सगळ्या यंत्रणा हल्ल्या, सगळे राजकीय पक्ष हल्ले, सगळे पदाधिकारी हल्ले, प्रशासकीय यंत्रणा हल्ल्या. त्याचा परिणाम असा झाला की 5 ते 6 दिवसामध्ये 1 तारखेपासून 2 तारखेच्या आत न्यायालयाच्या ती लॅबोरेटरी सुरू झाली. आता या लॅबोरेटरीच्या संदर्भात जे काही चित्र न्यायालयाच्या समोर आलं ते खोटं असण्याचं कारण नाही, ते खरं होतं. आता ते राजकीयदृष्ट्या मान्य करायचं नसेल तर कोणी करू नये. आणि माझाही दावा नाही किंवा ते कोणी मान्य केलं पाहिजे आणि त्यांना हरवण्यासाठी किंवा त्यांना नामोहरम करण्यासाठी किंवा त्यांना बदनाम करण्यासाठी हा उद्देशच नव्हता. उद्देश हा होता की हे जी एक ज्याला आपण लालफित शाही म्हणतो, कागदी घोडे नाचवण्याची जी सवय असते आणि बातम्यांचा सपाटा, येणार 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 येणार, काय येणार, कुठे येणार, कुठे थांबलाय, काय थांबलाय, याच्यातले गतिरोध कोणी शोधून राहिलं का, त्या दिशेने पॉझिटिव्ह प्रयत्न सुरू आहेत का, ते प्रयत्न झाले. क्रमांक 1. क्रमांक 2, मी तुम्हाला सांगतो मागच्या म्हणजे 3 तारखेपर्यंत महानगरपालिकेने न्यायालयाला उत्तरच दिलं नव्हतं. त्या दिवशी उत्तर द्यायचं काम पडलं. तर 6 तारखेला त्यांनी 10,000 रॅपिड अँटीबॉडी टेस्टिंग किट्स जे आहेत त्याची ऑर्डर दिली. ही ऑर्डर दिल्या जाणं हे अमरावतीच्या हिताच आहे.
आम्ही न्यायालयात ते उत्तर आल्यावर आम्ही त्याचं स्वागत केलं की यंत्रणा हल्ली ना. आज 10,000 किट्स अमरावतीमध्ये येऊन जर पडतील तर या 10,000चं टेस्टिंग होईल. आज ते उपलब्ध नसणे आणि ते उपलब्ध असणे याच्यातला जो फरक आहे हा फरक त्याच्यातून झाला. आणखीन मी तुम्हाला एक तिसरं उदाहरण देतो. म्हणजे तुम्ही पत्रकार आहे, तुम्ही सगळे जेव्हापासून लॉकडाऊन सुरू झालं त्या दिवशीपासूनच्या पोलीस कारवायांचे सगळे अहवाल बघा. या सगळ्या अहवालांमध्ये तुम्हाला दिसेल कुठेही दंडात्मक कारवाई नव्हती. पहिले 10 दिवस पोलिसांनी उत्तम, म्हणजे आताही पोलिसांनी काम उत्तमच केलेलं आहे. पोलिसांचे तो उपकार आहे लॉकडाऊनमध्ये. म्हणजे पोलिसांविषयी आपण कृतज्ञताच व्यक्त केली पाहिजे. पोलिसांनी किती दडपून ते करायचं हे राजकीय धोरण ठरवत असतं. त्यामुळे राज्याचं जे धोरण असेल त्या धोरणानुसार पोलीस वागतील. पण पहिले 10 दिवस पोलिसांनी फार कडक केलं. नंतर मग जे काही त्यांना सरकारकडून सूचना आल्या असतील त्यानुसार त्यांनी त्याच्यामध्ये शिथिलता दिली, पण कारवाई होत नव्हती. मग तुम्हाला दंड जर मारायचे नव्हते तर कारवाई का होत नव्हती? जेव्हा न्यायालयामध्ये याचिका दाखल झाली, तुम्ही त्या तारखेपासून जर बघाल तर तुम्हाला लक्षात येईल की मोठ्या प्रमाणामध्ये दंड वसुली, म्हणजे एका दिवसामध्ये अमरावती शहरात 84,000 दंड वसुली केल्या गेली. याचिकेमध्ये आवाज उठवण्याच्या आधी एक मोठा एका सफाई कर्मचाऱ्यावर एक मोठा अटॅक झाला बडनेरामध्ये. त्याचा व्हिडिओ देशभर व्हायरल झाला. 200, 300, 400चा मॉब निघून आला. दंग्याची कलम नाही दाखल केली, फक्त 3 लोकांवर बेलेबल ऑफेन्स दाखल केला गेला. फक्त 3 लोकांवर. किती मोठा प्रकरण होतं ते, किती मोठा. आज मोदीजींच्या कोरोना युद्धातला सगळ्यात प्रमुख जर कोणी त्याच्यातला म्हणजे सैनिक असेल तर तो सफाई कर्मचारी आहे. त्या सफाई कर्मचाऱ्याच्या हल्ल्याच्या प्रकरणामध्ये 3 लोकांवर फक्त बेलेबल ऑफेन्स दाखल झाला आणि 15-20 मिनिटांमध्ये त्यांची सुटका झाली. केस दाखल झाल्याबरोबर काय परिणाम होतो? बेलपुरात भांडण झालं, काल दंग्याचं स्वरूप उभं झालं, गंभीरतेने गुन्हे दाखल झाले, गंभीरतेने कारवाई झाली, कारवाया व्हायला लागल्या, कारवाईच होत नव्हती. त्यामुळे मी तुम्हाला सप्रमाण सगळे उदाहरणं देऊ शकतो, पण आज ती वेळ नाही आहे. मला असं वाटतं की बा यांचं हे अपयश होतं, यांचं हे अपयश होतं, यांचं हे अपयश होतं, हे गिरवण्याची वेळ नाही. कारण की त्या सगळ्यांच्याकडून, कारण की तेच ही लढाई लढणार आहेत, तेच न्याय देणार आहेत सामान्य माणसाला, तेच कोरोनाच्या विरोधामध्ये लढतात. पण ही पण वस्तुस्थिती आहे. प्रत्येकाच्या काही मर्यादा अडचणी असतात, मला माहिती आहे. आणि याच्यातल्या कुठल्याही अधिकाऱ्यासोबत मी त्यांना काहीतरी सांगितलं, त्यांनी ऐकलं नाही, मी दिलेल्या निवेदनाची दखल घेतली नाही, असा भागच त्याच्यामध्ये कुठे नाही आहे. पण न्यायालयीन व्यवस्थेचा एक डोळा जेव्हा असतो तेव्हा न्यायालयाने दिलेल्या गाईडलाईन्स, न्यायालयाने दिलेला निर्णय हा सार्वत्रिक लागू होत असतो, त्याचा उपयोग होत असतो. म्हणून मला असं वाटतं की त्याचा परिणाम जो आहे हा मोठा परिणाम त्या जनहित याचिकेचा अमरावतीची यंत्रणा चुस्त होण्याच्या मागे आपल्याला दिसून येणार आहे. अतिशय समर्पक आणि सविस्तर उत्तर आपल्याला शिवराय कुलकर्णी यांनी दिलेलं आहे. मात्र या ठिकाणी एक गोष्ट प्रामुख्यानं नमूद करावीशी अशी वाटते की जे त्यांनी सांगितलं की सुरुवातीच्या 10 दिवसानंतर जी शिथिलता राजकीय धोरणांमुळे आली होती, त्या शिथिलतेमुळे कदाचित आज अमरावतीमध्ये अशी परिस्थिती झालेली आहे की अमरावतीतली आजची जी संख्या आहे ती साधारणतः 90पर्यंत पोचलेली आहे. 90 रुग्ण हे कोविडचे अमरावतीमध्ये सध्या आहेत. त्याच्यातले 54 रुग्ण हे घरी बरे होऊन गेलेले आहे आणि दिवसेंदिवस हा आकडा आपल्याला फुगताना वाटतो आहे. मात्र याच आता जनहित याचिकेमध्ये त्यांनी दाखल केलेल्या ज्या गोष्टी होत्या त्या कोणत्या होत्या हे आपण त्यांना विचारणार आहोत. नेमका ह्या ज्या जनहित याचिका आपण दाखल केली त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टींचा आपण हे केला होता, अंतर्भाव केला होता त्याच्यामध्ये? एक तर सगळ्यात पहिला मुद्दा हा आहे की आजही तुम्ही आत्ता आकडा सांगितला प्रेक्षकांना की अमरावतीमध्ये 90 कोविड-19 ग्रस्त रुग्ण आहेत, म्हणजे ती संख्या 90वर पोहोचली आहे आणि 13 मृत्यू आहे. तर मृत्यूदर जो आहे तो महाराष्ट्राचा एवढा मोठा मृत्यूदर नाही, देशाचा एवढा मोठा मृत्यूदर नाही. सर्वाधिक मृत्यूदर जर कुठे जगाच्या तुलनेत महाराष्ट्रामध्ये, तर जगाचं ठीक आहे, पण महाराष्ट्राच्या तुलनेत जर आपण मृत्यूदराचा विचार केला तर सगळ्यात मोठा मृत्यूदर हा अमरावतीचा आहे. बरोबर. आणि मृत्यूदर जास्त असणं ही घातक गोष्ट आहे. आणि पेशंट मेल्यानंतर तुम्हाला कळतं की पेशंट मेला, मग तुम्ही त्या मृताचा स्वॅब घ्यायचा, मग तो पॉझिटिव्ह होता हे कळल्यानंतर तुम्ही त्याच्या घरचे लोक क्वारंटाईन करायचे. ही जी प्रोसेस सुरू झाली ती उलटी झाली. मला असं वाटतं की कोरोना बाधित रुग्ण तुम्हाला सापडतील
तुमच्या हाती येतील आणि तुम्ही त्यांच्यावर उपचार करू शकाल अशी स्थिती निर्माण झाली नाही, ही माझ्या दृष्टीने सगळ्यात गंभीर बाब होती. मी आजही त्या गोष्टीला गंभीर बाब मानतो. आता म्हणजे उदाहरणार्थ एका एरियामध्ये जेव्हा असतं, आज आपण हातीपुरा हैदरपुरा हा भाग घेऊ, या भागाला बंद करणं सोपं होतं चारी बाजूनी, की ठीक आहे या 4 भागातले व्यवहार रिस्ट्रिक्ट करा, त्या लोकांना तिथे काय पाहिजे ते नेऊन द्या, लोकांना अन्न वस्त्र निवारा लागणार आहे त्याच्यामुळे ते पुरवण्याची व्यवस्था केली पाहिजे. पण ती करताना तिथल्या लोकांचा बाहेर संपर्क येणार नाही, बाहेरच्या लोकांचा तिथे संपर्क येणार नाही, हे आम्ही करू नाही शकलो. याचा परिणाम काय झाला की त्याच्या लगत असलेल्या वस्त्यांमध्ये त्याचा परिणाम आपल्याला दिसायला लागला. खुली सूट दिली गेली, पॉईंट आपल्याला कडक दिसत होते, फोटोमध्ये आपले पॉईंट छापून येत होते. आतमध्ये काय होतं, आतमध्ये चहाचे दुकानं सुरू होते, आतमध्ये पाण्याच्या टपऱ्या सुरू होत्या, आतमध्ये खर्रा गुटखा सगळं सुरू होतं, हे सगळं आतमध्ये सुरू होतं. सगळे व्यवहार एकमेकांचे सुरू होते, जथ्थेच्या जथ्थे लोक एकत्र बसत होते. याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. आणि याचा परिणाम काय झाला की एका एरियाच्या बाहेर दुसऱ्या एरियात गेल्यावर हा एक कंटेनमेंट झोन, नवा एक कंटेनमेंट झोन, तिथून पसरत ते मसानगंजमध्ये गेलं, चेतनदास बगीचामध्ये गेलं, तिथल्याच कनेक्शनमधून ते कवरनगरमध्ये आलं, आज ते तुमच्या शिराळ्यापर्यंत जाऊन पोहोचलं, नांदगाव पेठपर्यंत जाऊन पोहोचलं, परतवड्यापर्यंत जाऊन पोहोचलं, तिथून मग बेलपुऱ्यात आलं, बेलपुऱ्यातून पुन्हा अंबिकानगरमध्ये आलं, बडनेरा होतं, बडनेरा जुनी वस्ती होतं, बडनेरा नवी वस्ती पण झालं. दोघांमध्ये जवळजवळ 2 किलोमीटरचं अंतर आहे. 2 जे कोरोनाचे स्पॉट होते बडनेरातले, या 2 मध्ये 2 किलोमीटरचं अंतर आहे. पण हे जे सगळं पोहोचलं हे आम्ही कंटेनमेंट नीट सांभाळले नाही, हा त्याचा अर्थ. त्याच्यामुळे मी हे मुद्दे उपस्थित केले होते की मृत्यूदर जो आहे तो चिंताजनक आहे. त्यामुळे मृत्यूदराच्या बाबतीमध्ये आरोग्य प्रशासनाने पूर्ण लक्ष घालून मृत्यूदर हा कमी झाला पाहिजे. यवतमाळमध्ये बघा, नागपूरमध्ये बघा, इतकी मोठी संख्या आहे, अकोल्यामध्ये एवढी मोठी संख्या आहे, पण मृत्यूचा दर बघा तुम्ही. आपल्या इथे मृत्यू झाल्यानंतर आपल्याला कळतं की तो कोरोनाग्रस्त आहे. ही सगळ्यात चिंतेची बाब होती. दुसरी चिंतेची बाब स्त्रोत न सापडणं ही होती. आणि मग तिसऱ्या काही त्रुटी होत्या या सगळ्या म्हणजे याच्यावर जे हे करायला पाहिजे त्या संदर्भातल्या त्रुटी होत्या. त्या सगळ्या त्रुटींना घेऊन मी जनहित याचिका दाखल केली आणि न्यायालयाने ती स्वीकारली. याचा अर्थ स्पष्ट असतो. आता न्यायालयाने त्या दिवशी सांगितलं असतं की प्रशासन या दृष्टीने काम करत आहे. न्यायालयाने प्रत्येकाला उत्तरं मागितले, त्याचे उत्तरं दिली आणि मला न्यायालयाचं म्हणजे स्वागत केलं पाहिजे आपण की न्यायालयाने देखील आता मागच्या गाईडलाईन्स देताना त्यांनी देखील सांगितलं की आम्ही तुम्ही दिलेल्या उत्तरांवर विश्वास ठेवतो, आम्ही पण विश्वास व्यक्त करतो, आम्ही अत्यंत स्लो आहोत, आम्हाला घाई नाही आहे कुठलेही निष्कर्ष काढण्याची, पण तुम्ही जे उत्तरं दिलेली आहेत त्या उत्तरांना अधीन राहून तुम्ही त्यांनी म्हटलं आहे की तुमची याच्यातली जी तुमच्या विवेकाने जे काम विवेक ठेवून तुम्ही जे काम केलं पाहिजे, तुमची जी रिअल ड्युटी असते है ना, सत्सद विवेक बुद्धीनुसार तुम्ही योग्य ते काम लिहून दिला त्याप्रमाणे तुम्ही केलं पाहिजे, अशा तऱ्हेचं न्यायालयाने देखील एक विश्वास, ट्रस्टची भावना प्रशासनाविषयी व्यक्त केलेली आहे. तर न्यायालयाला वाटतं की प्रशासनाने काम केलं पाहिजे, काम करतं आहे, लिहून दिलेलं आहे त्यांनी. आता पुन्हा उद्या तारीख आहे या सगळ्या विषयावर. आणि आम्ही देखील न्यायालयामध्ये कधीही असा आमच्याही माझे जे वकील आहेत, आपल्या अमरावतीचे जे ज्येष्ठ विधिज्ञ आहेत, ॲडव्होकेट वासुदेवराव नवलाणी, ख्यातनाम वकील आहेत आपले, त्यांचे चिरंजीव ॲडव्होकेट पंकज नवलाणी हे हायकोर्ट वकील आहेत आणि तरुण आहेत, अभ्यासू आहेत, मेहनती आहे खूप. ते लढत आहेत, पण इतक्या परिपक्वतेने लढत आहेत की कुठेही त्याला वैयक्तिक कुठलं काही स्वरूप नाही, निरर्थक टीका नाही, निरर्थक अडवणूक नाही. एका सकारात्मक मार्गाने ज्या काही त्रुटी उणीवा वाटत असतील त्या दूर व्हाव्या या दृष्टीने त्या जनहित याचिकेचा. आता असं आहे की मी भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी पण आहे, त्याच्यामुळे मी जर ते केलेलं आहे तर मग स्वाभाविकपणे अन्य पक्षाचे लोक त्याच्यावर टीका करताना, त्याच्यावर बोलताना, त्याच्यावर कॉमेंट पास करताना, काही सोशल मीडियावर कॉमेंट करताना विरोधातली कॉमेंट करतील. पण कोणी कितीही विरोधात कॉमेंट केली, कोणी कितीही ट्रोल करण्याचा प्रयत्न केला, तरी मी एक ठरवून टाकलेलं आहे की मी याच्यावर अत्यंत संयत भूमिका ठेवणार आहे. कारण की ती अमरावतीच्या हिताची असली पाहिजे. प्रशासनाच्या राजकीय दबावाच्या अंतर्गत काम न करता प्रशासनाने त्यांच्या मनात येणाऱ्या सगळ्या कल्पना या कुठलाही भेदभाव न ठेवता, निवडणुकीला वेळ आहे अजून, त्याच्यामुळे आजच निवडणूक असल्यासारखं ज्या पद्धतीने काही लोक दबाव आणतात आणि काही लोक जे श्रेय लाटण्याचा प्रत्येक ठिकाणी प्रयत्न करतात, थोडं त्यांनी स्वतःला आवरलं पाहिजे. यासाठी थोडंसं न्यायालयाचा एक आधार असलेला बरा. आणि
सुनावणी जेव्हा बंद होते तेव्हा म्हणून न्यायालयात जातो, आणि म्हणून मी न्यायालयात गेलो आणि न्यायालयाकडून तो आधार मिळतोय असं मला वाटतं. भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता शिवराय कुलकर्णी यांच्याकडनं जी जनहित याचिका अमरावतीमधील कोरोनाला घेऊन न्यायालय खंडपीठ नागपूर खंडपीठ येथे दाखल करण्यात आलेली आहे, तर या ठिकाणी 15 मे ही तारीख त्यांच्यासाठी आता पुढील सुनावणीची ठेवण्यात आलेली आहे. तर या पुढील सुनावणीसाठी अमरावतीच्या वतीने त्यांनी जनहित याचिका का दाखल केली होती हे पण आपण बघितलं. त्यांचे मुद्दे संयमी आहेत हे पण आपण बघितलं. त्यांची वैयक्तिक कुणाशी लढाई नाही हे पण त्यांनी स्पष्टतः कबूल केलेलं आहे. फक्त जी मंडळी यामध्ये कार्य करीत आहे त्यांच्यावरती सुद्धा त्यांचा वैयक्तिक कुठल्याही प्रकारचा रोष हा नाही आहे. मात्र ते काम योग्यरित्या झालं पाहिजे आणि त्यातून अमरावती कोरोनामुक्त झाली पाहिजे या एकाच जाणीवेपोटी त्यांनी ही जनहित याचिका दाखल केलेली आहे. आणि शासकीय यंत्रणेला चांगल्या प्रकारे कार्य करता आलं पाहिजे यासाठी सुद्धा न्यायालयाने त्यांना दिलेल्या वेळोवेळी ज्या गाईडलाईन्स आहेत त्या अनुषंगानेच ते काम झालं पाहिजे याचकरिता त्यांनी ही याचिका दाखल केलेली आहे हे पण आपण इथे पाहिलेलं आहे. यानंतर 15 तारखेच्या सुनावणीनंतर शासकीय कामामध्ये आणखी काय चढ उतार होतात आणि आपण अमरावती आपली कोरोनामुक्त कशी होते याकडे न्यायालय काय लक्ष देते याकडे सर्वसामान्य जनतेचे लक्ष लागलेले आहे. शिवराजी, आपण वेळातला वेळ काढून या आपल्या जनतेपर्यंत आपली जनहित याचिका का दाखल झाली हे जे आपण पोहोचवण्यासाठी आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल विदर्भ न्यूजच्या वतीने मी आपले आभार मानतो. आणि आपली जनहित याचिका ही यशस्वी ठरो आणि अमरावती लवकरात लवकर कोरोनामुक्त हो अशी आपण इथे आशा करूया आणि थांबूया. धन्यवाद.